नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राहणार नवीन कवठा. माझ्या मुलीचं वय 16 वर्ष 4 महिने आहे. ओमकेश ठाकूर नावाचा व्यक्ती, ठाकूर लाला हा समाजाचा आहे, म्हाडा कॉलनीमध्ये तिथं राहते. त्या मुलानं माझ्या मुलीला फूस लावून पळवलेला आहे. गेले 15 दिवसापासून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चक्रा करता SI गायकवाड ते आम्हाला दोषी ठरवतंय. म्हणते तुमची मुलगी तुमच्या पाहुण्याच्या घरी गेली असाल, तुमची मुलगी लय चॅप्टर असाल, अशी कशी तुमची मुलगी जाईल, काही पण आमच्यावरच आरोप ठेवतंय ते. आम्ही वारंवार ग्रामीण पोलीस स्टेशनला चालू, पण आम्हाला कोणी तिथं सापडत नाही. गेलं तर SI गायकवाड आमच्या संग चांगली वर्तणूक करत नाही. त्या आरोपीच्या घरच्याला आणतंय, बोलवतंय, काय पैसे घेऊन खाऊन सोडतंय, काय माहिती नाही. आम्ही काय बोलायला गेलं तर आमच्यावरच उरपाट येत आहे. ते आम्हाला दमदाटी करतात. मी बोलतो नवीन कवठा भागातील एक अल्पवयीन मुलीला त्याच भागातील एका 25 वर्षीय युवकानं फूस लावून तिला दिशाभूल करून तिला पळवून नेलेला आहे. त्या संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिनांक 18 जानेवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्या गुन्ह्याचा पुढील तपास म्हणून या जे काय परिवार आहे, जे पीडित परिवारानं त्या प्रकरणातील जो म्हणजे आरोपी आहे त्याचा पूर्ण पत्ता तेथील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दिशेनं तपास केला नसल्यामुळे आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये कोणताही तपास लागू शकलेला नाही किंवा आत्तापर्यंत पोलीस खात्याच्या मार्फत त्या प्रकरणात कोणतीच हालचाल किंवा त्या प्रकरणात कोणतीही गती मिळालेली नाही. त्यामुळे आज हे पीडित कुटुंब त्यांची मुलगी जाऊन, त्यांची जी मुलगी आहे तिचं वय फक्त 16 वर्ष 4 महिने म्हणजे अल्पवयीन मुलगी आहे. त्या मुलीला एक कायद्यानं म्हणजे जर बोलायला गेलं तर ती मुलगी मायनर आहे आणि ती 18 वर्षाच्या आत असल्यामुळं तिच्या वडिलाच्या तक्रारीनुसार जो कोणी आरोपी असेल त्याचं नाव घेऊन पोलिसांनी तपास करायला पाहिजे होता. पण पोलिसांकडून तपासाची दिशा नसल्यामुळं हे कुटुंब मागील 15 दिवसापासून कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, तुमचं DYSP ऑफिस असेल, या ठिकाणी जाऊन आपली व्यथा मांडत आहे. पण पोलीस प्रशासन यांना कसल्याच प्रकारे सहकार्य करत नाही. आज एका आईची मुलगी 16 दिवसापासून 18 दिवसापासून जर घरात नसेल तर त्या घरातल्या सर्व कुटुंबाला त्याची चिंता लागलेली असते. या चिंतेची कोणतीच काळजी न घेता पोलीस प्रशासन या कुटुंबाला आज म्हणजे त्यांच्यासोबतच असभ्य वर्तन करत आहे. ते विचारायला गेल्यास असल्या त्यांना कोणी भेटत नाही, त्यांना कोणी त्या प्रकरणात मार्गदर्शन करत नाही. मी स्वतःसुद्धा या प्रकरणात ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, या ठिकाणी जाऊन आलेला आहे. या कुटुंबाला एक आधार म्हणून, सहकार्य म्हणून मी त्यांना वेगळ्या ऑफिसात जाऊन त्यांचं सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण या ठिकाणी मुलीचे जे वडील आहेत त्यांनासुद्धा आपण म्हणजे विचारू शकता की त्यांची काय परिस्थिती सुरू आहे, त्याच्या कुटुंबातली काय दिशा आहे. कारण एका मुलीच्या अपहरणानंतर जेव्हा आपल्याला समजते की मुलीला कोणीतरी फूस लावून पळवलेलं आहे, तेव्हा त्या वडिलाची व्यथा आणि आज त्या मुलीच्या वडिलाची परेशानी आपण समजू शकतो. सर, याच्यात आमचं असं म्हणणं आहे की आरोपी या ठिकाणी मुलीच्या वडिलाला माहीत झालेला आहे. ओमकेश नावाचा जो काही आरोपी आहे, ओमकेश ठाकूर, हा आरोपी पोलिसांना माहीत झाला असताना सुद्धा आत्तापर्यंत त्या आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. आरोपीनं त्या नाबालिग मुलीसोबत काय केले किंवा ती मुलगी जिवंत आहे अथवा मृत्यू पावली याबद्दल सुद्धा आत्तापर्यंत या परिवाराला माहीत नाही. परिवार आज कलेक्टर ऑफिसला येऊन या ठिकाणी आपली मागणी किंवा आपलं निवेदन या ठिकाणी कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे आणि आमच्या मुलीचा तपास झाला पाहिजे, आमच्या मुलीला आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सुद्धा आज कुटुंबाच्या वतीनं कलेक्टर साहेबांना भेटलो आहोत.